माय पाय पाय झाको माय फार हाडापर्यंत गेली व माय थंडी. जास्त थंडी वाजी राहिली का? हा गेली वाची राहिली. तुम्हाला बरं नाही वाटलं तर जाऊ संध्याकाळी डॉक्टरकडे. हा डॉक्टरकडे नाही नाही हो माय बोलती मोठी सुई देतो तो मला नाही आवडत की सुई. बरं बरं आपण त्यांना औषध द्यायला सांगू. हा संगीता ताई येऊ का? अरे अनिल दादा ये ना आत ये. बस बस. काय हो काकी, काय वय गेलं? अरे भाऊ असा ताप मला आयुष्यात कधी आला नाही रे भाऊ. खूप सोसलं मी 2 दिवसामध्ये. आता काही मी उठत नाही रे भाऊ, अंथरून जातो. सासूबाई काय लय असं बोली राहिला भरल्या घरात. काय नाही होणार तुम्हाला, बऱ्या होई जाल तुम्ही 2 दिवसात. काय माहिती बाई. का रे भाऊ अनिल इकडे कस काय आला रे भाऊ तू? दादाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो. पुढच्या महिन्यात सगळ्यांनी यायचं बरं. बरं झालं भाऊ, ठरी गेलं तुझ्या दादाचं लग्न. बरं काकी, संगीता ताईला थोडं लवकर पाठवून द्या. लग्नाची कामं आहेत ना थोडी. हो का? बरं पाठवते. मला हे असं बरं नाही ना भाऊ, पण पाठवते मी. सासूबाई तुम्हाला माहिती आहे का, दादा बी आपल्या वल्लरी सारखं कायद्याचा अभ्यास करी राहिला. तरी नागपूरला शिकायला असतो. कायद्याचा? होय. का रे भाऊ गैर अभ्यास राहतो ना कायद्याचा? हाव ना, आता खूप अभ्यास असतो, खूप मेहनत करावी लागते. वकील होणं काय सोपं असतं काय? हा मला माहिती ना भाऊ. ते तुमचं ते कायद्याचं पुस्तक फाडलं का? जन्मठेप आणि काय होते एनकाउंटर करतात ना, माहिती मला. काय जन्मठेप, एन्काउंटर? असं कोणी सांगितलं तुम्हाला? अरे ती आमच्या मन्याची बायकोची मैत्रीण आहे ना, हा, ती आली होती. ती पोलिसात आहे. तिने सांगितलं मला कायद्याचं पुस्तक फाडलं का ते एन्काउंटर करतात. आता ती खोटं कशाला सांगेल बरं? अहो काकी असं काही नसतं. अहो काकी कोणीतरी मस्करी केली असणार तुमची. मस्करी? हा, अहो साधं पुस्तकासारखं पुस्तक ते. फाटलं काय, हरवलं काय तर नवीन आणायचं. कायची जन्मठेप न कायचं एन्काउंटर. एवढं किमती असतं तर बाजारात मिळालं असतं काय?